Hello students. Yesterday we have done with Patralekhan, Nibandha Lekhan, Saransh Lekhan, and then we have started with Katha Lekhan, Batmi Lekhan, and Jairat Lekhan. So all these topics we have covered earlier. आता आपण त्यानंतर लेखन विभागानंतर महत्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजेच व्याकरण विभाग. Yes students, व्याकरण, in which we can score full marks. एकूण व्याकरण आपल्या परीक्षेत येणार आहे 16 मार्कांसाठी आणि या 16 पैकी 16 पूर्ण मिळवणे आवश्यक आहे. अगर मराठी में आपको मैक्सिमम मार्क्स स्कोर करना है, सो व्याकरण में आपको फुल मार्क्स मिलना ही चाहिए. अब यहाँ पर व्याकरण में फुल स्कोर करने के लिए पहले क्या क्या क्वेश्चन आते हैं वो हम समझ लेते हैं. व्याकरण विभागात पूर्ण मार्क मिळवण्यासाठी व्याकरण विभागात विचारले जाणारे प्रश्न अगोदर समजून घेऊया. सर्वात अगोदर 8 मार्कांसाठी पहिला प्रश्न असतो व्याकरण घटकांवर आधारित प्रश्न. मग व्याकरण घटकांवर आधारित प्रश्न 8 मार्कांसाठी म्हणजे काय काय प्रश्न विचारले जाणार. वाक्यांचे प्रकार ओळखा 2 मार्क्स, वाक्यांचे प्रकार बदला 2 मार्क्स आणि वाक्प्रचार 4 मार्क्स, असे मिळून 8 मार्क्स होतात. त्याचप्रमाणे भाषिक घटकांवर आधारित 8 मार्क्स. भाषिक घटक म्हणजेच कोणकोणते. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, लिंग बदला किंवा वचन बदला काहीतरी येऊ शकतं, शब्द ओळखा, लेखन नियमानुसार वाक्य शुद्ध करा, विरामचिन्हे वापरा किंवा विरामचिन्हे ओळखा. म्हणजे हे दोनही येणार आहेत विरामचिन्हे यामध्ये. अशा पद्धतीने आहेत ना तुम्हाला वेगवेगळे प्रश्न व्याकरण विभागात विचारले जातात. ओके, तर यावर आधारित हे 8 मार्क्स असतात. प्रत्येकाला 1-1 मार्क आहे भाषिक घटकांवर आधारित. इथे समानार्थी शब्द 1 मार्क, विरुद्धार्थी शब्द 1 मार्क, शब्द समूहाबद्दल एक शब्द 1 मार्क, लिंग बदला किंवा वचन बदला असेल त्याला 1 मार्क, अचूक शब्द ओळखा याला 1 मार्क, लेखन नियमानुसार वाक्य शुद्ध करा इथे मात्र 2 मार्क्स असतात, विरामचिन्हे वापरा किंवा विरामचिन्हे ओळखा यासाठी पण 1 मार्क असतो. ओके, चला तर आता आपण सुरू करूया प्रत्येक प्रश्नाचं जस्ट रिव्हिजन करायला. आपण आपली उजळणी सुरू करतोय वाक्यांचे प्रकार या विषयापासून. वाक्यांचे प्रकार यामध्ये वाक्यांचे प्रकार ओळखा असा प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर लिहू शकता, कारण यू ऑल नो व्हेरी वेल अर्थाच्या दृष्टीने वाक्यांचे प्रकार किती आहेत तर ते आहेत 4. कोणकोणते आहेत. येस स्टुडंट्स, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, अशा हे 4 अर्थाच्या दृष्टीने वाक्यांचे प्रकार असतात. मग विधानार्थी वाक्य म्हणजे काय. सिंपल सेंटेन्स होता. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, जहाँ पर क्वेश्चन मार्क होता है, इंटरोगेटिव स्टेटमेंट होता है. आज्ञार्थी मतलब जहाँ पर एक ऑर्डर, एक कमांड होता है, एक रिक्वेस्ट होता है. सो जिसमें इंपरेटिव सेंटेंस ऐसा पता चला तो वो रहेगा आज्ञार्थी वाक्य. एंड उद्गारार्थी वाक्य मीन्स एक्सक्लामेटरी सेंटेंस विच एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क, ऐसा ये सेंटेंस होता है उद्गारार्थी वाक्य. आलं लक्षात. चला, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी ओळखायचं कसं हे कळलंय. बिकॉज प्रश्नार्थी के पीछे क्वेश्चन मार्क होता है, उद्गारार्थी के पीछे एक्सक्लेमेशन मार्क होता है. विधानार्थी और आज्ञार्थी ऐसा है जिसके पीछे फुल स्टॉप होता है. पण वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येतच असेल कोणतं वाक्य सरळ वाक्य आहे आणि कोणत्या वाक्यामध्ये आज्ञा हुकूम केलेली आहे. बस थोडंसं वाचून सराव करून
परीक्षित उत्तर लायचं। वैसे भी प्री वर्क में आपको दिए हुए बहुत से सेंटेंस है, उनमें से थोड़ा प्रैक्टिस करो। ओके, चलो देखते हैं नेक्स्ट एग्जाम्पल ऑफ विधानार्थी एंड उद्गारार्थी ट्रान्सफॉर्मेशन। वाक्य परिवर्तन, वाक्यांचे प्रकार बदला। ह्यामध्ये विधानार्थी वाक्य दिलं असेल आणि उद्गारार्थी करायला सांगतील, किंवा उद्गारार्थी वाक्य दिलेलं असेल आणि कंसात लिहितील विधानार्थी वाक्य तयार करा। जो भी इंस्ट्रक्शन उन्होंने दिया है ना, वो ध्यान से पढ़ना एंड देन आंसर लिखना। तो समटाइम्स व्हाट हैपेंस, वहां पर लिखा होता है विधानार्थी वाक्य से उद्गारार्थी करना है, और हम प्रश्नार्थी आंसर लिख के आ जाते हैं। घाई गड़बड़ में हो जाता है ऐसा, आई नो, इसीलिए मैं बता रहा हूँ की वाक्य व्यवस्थित वाचा, त्यापुढे दिलेली माहिती व्यवस्थित वाचा आणि मग उत्तर लिहा। विधानार्थी वाक्यामध्ये येणारे काही शब्द आहेत ठराविक, फारच, भरपूर, अतिशय, अतोनात, भयंकर, खूपच असे शब्द विधानार्थीमध्ये येतात, आणि उद्गारार्थीमध्ये येणारे काही शब्द आहेत कोण, काय, केवढा, केवढी, केवढे, किती। कसं ना, हे शब्द आपल्याला या वाक्यांमध्ये सर्वात अगोदर बदलायचे, रिप्लेस करायचे, रिप्लेस। फॉर एक्झाम्पल विधानार्थी वाक्यामध्ये मौनाचं सामर्थ्य खूप मोठं आहे, इथे खूप हा शब्द आहे ना अतिशयोक्ती दाखवणार आहे। त्याला शब्द आहे, त्या शब्दाला ऐसे ही वर्ड्स उद्गारार्थी में चेंज होता है। बोल रहे ना ये बहुत ज्यादा है, सामने से बोला जाता है कितना ज्यादा है, वैसे वाला मराठी में खूपच्या ठिकाणी आपण किती हा शब्द वापरू। मौनाचं सामर्थ्य खूप मोठं आहे, उद्गारार्थी मधला किती हा शब्द वापरल्यावर होईल मौनाचं सामर्थ्य किती मोठं आहे, बट दिस विल बी द रॉन्ग स्टेटमेंट। अब आप सोचोगे सर आपने ही तो बोला कि वर्ड्स को रिप्लेस करो, तो हमने किया, आंसर मिल गया। नहीं नहीं, ब्रॅकेट में क्या लिखा है, उद्गारार्थी करा। मग वाक्य उद्गारार्थी करत असताना वाक्याची सुरुवात झाली पाहिजे फ्रॉम किती। इट्स अ रूल, नियम आहे, लक्षात ठेवा। उद्गारार्थी वाक्याची सुरुवात आपण किती करून करायची, किती पासून। मग खूपच्या ठिकाणी किती ऍड केल्यानंतर काय होणार, किती मोठं आहे मौनाचं सामर्थ्य। येस, दिस विल बी दी उद्गारार्थी सेंटेन्स। किती मोठं आहे मौनाचं सामर्थ्य। गॉट इट? चल बघूया आता आपण पुढे दुसरं उदाहरण। प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते। हे वाक्य उद्गारार्थी आहे आणि आपल्याला करायचे त्याला विधानार्थी। प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते। अब ऐसा नहीं कि उन्होंने दिए हुए क्वेश्चन में इसमें से कोई एक वर्ड होना ही चाहिए। उद्गारार्थी वाक्य में कोण, काय, केवढा, केवढी, केवढे, किती, ये वर्ड्स होते हैं ना, तो ये यहाँ पर आना ही चाहिए। नो नो नो, इट्स नॉट अ रूल फॉर देम। ओके, आपको है ना इसमें आंसर में ये रूल फॉलो करना है, नॉट इन क्वेश्चन। क्वेश्चन तो किसी भी फॉर्म में वो पूछ सकते, पर आंसर लिखते वक्त आपको किती से ही आंसर शुरू करना है। ओके, चला तर याचं वाक्य आपण विधानार्थी वाक्य तयार करूया। प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते। विधानार्थी वाक्य तयार करत असताना वाक्यातील क्रियापद शेवटी आलं पाहिजे हे लक्षात घ्या, आणि ही माहिती ज्याच्याबद्दल दिली आहे ते नाम किंवा सर्वनाम आपण पुढे लिहिणार आहोत वाक्याच्या सुरुवातीला। या वाक्यात दिलेलं आहे ते, ज्याबद्दल माहिती दिली आहे, आणि या वाक्यातील क्रियापद आहे होतं, विच शुड कम एट दी एंड, राइट, हे शेवटी आलं पाहिजे। तो हम वहां पर होता है ना, होता, वहां पर उसके बाद फुल स्टॉप कंसिडर कर दो, मतलब वहां पर सेंटेंस खत्म होने वाला है, और उसके आगे जितना भी बचा है वो हम उठा के सीधा आगे ले लेंगे, एंड सेंटेंस क्या बनेगा, ते
प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं. बट विधनार्थी करते वक्त ये प्रचंड वैसे ही रहेगा क्या? नाही नाही नाही. प्रचंड हा शब्द आहे ना बदलणार आणि त्या ठिकाणी फारच भरपूर अतिशय अतोनात भयंकर खूपच यापैकी कोणताही शब्द येणार आपण खूपच वापरूया. अँड आन्सर विल बी ते खूपच स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं. ये आंसर आ सकता है या तो ते व्यक्तिमत्व खूप स्फूर्तिदायक होतं. ऐसे भी ये सेंटेन्स बन सकता है. ओके. दोन्ही प्रकारे मी उत्तर बनवून दाखवलेलं आहे. पण लक्षात ठेवा हे शब्द बदल करायला विसरायचं नाही. अगर ये वर्ड्स रिप्लेस ना करते हुए आपने एज इट इज वर्ड्स रखे तो मार्क्स जाएंगे. ये ध्यान में रखना. इसलिए विधानार्थी में कौन से वर्ड जाते हैं, उद्गारार्थी में कौन से वर्ड जाते हैं, ये याद करना बहुत जरूरी है. और उसमें से हमें यूज करना है खूपच और किती. ये बहुत इजी वर्ड्स है बिकॉज वो हर एक सेंटेंस में सूट हो जाता है. कुछ वर्ड्स को कुछ लिमिट्स है बट किती और खूप ये वर्ड को कोई लिमिट नहीं है. ये किसी भी सेंटेन्स में परफेक्टली मॅच होता है. ओके. चला तर आपण बघूया पुढचा प्रकार वाक्यांचे प्रकार बदलामध्ये. तो म्हणजेच विधानार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य. यांमध्ये बदल करत असताना काही नियम आहेत ते लक्षात ठेवा. होकारार्थीपासून नकारार्थी वाक्य झालं पाहिजे किंवा नकारार्थीपासून होकारार्थी झालं पाहिजे. वॉट एव्हर इट इज गिवन स्टेटमेंट इज इन होकारार्थी फॉर्म म्हणजेच affirmative sentence. So we have to convert it into negative, nakararthi sentence. That's the rule number 1. And rule number 2. Rule number 2 is this कि दिए हुए कुछ वर्ड्स है ना विधानार्थी के ग्रुप में उन वर्ड्स को रिप्लेस करना है और प्रश्नार्थी के ग्रुप में दिए हुए वर्ड्स को वहां पर ऐड करना है. सेम उल्टा. If given statement is in prashnarthi form, so you can remove question framing word and you can add विधानार्थी वाक्य वाले ग्रुप में से कोई भी एक वर्ड. बट उद्गारार्थी में आपने देखा होगा कि कोई भी रैंडम वर्ड सिलेक्ट कर सकते. यहां पर वैसा नहीं. यहाँ पर जो वर्ड के सामने दिया हुआ वर्ड है वही सामने रिप्लेस होना चाहिए. हवा हवा हवी हवे इसका मतलब है यस आई वांट, मतलब मुझे ये चाहिए. ये अफर्मेटिव हो गया. इसको नेगेटिव बनाना है मुझे नहीं चाहिए. तो आगे आएगा नको का. नको का नहीं चाहिए क्या ऐसा हो जाता. नको का. विधानार्थी वाक्य में आया कोणीही. कोणीही. तो प्रश्नार्थी में आएगा कोण. कारण आपल्याला प्रश्न तयार करायचा है ना. म्हणून इथे असेल कोई भी. यहाँ पर हम लोग लिखेंगे कौन. यहाँ पर आएगा कुछ भी काहीही. इथे येणार काय. त्याचप्रमाणे विधानार्थी वाक्यात येणार सर्वांना सगळ्यांना कोणालाही. सबको. हर किसी को. टू एवरीवन. बट एग्जैक्टली क्वेश्चन फ्रेम करना है तो मुझे क्या यूज करना पड़ेगा. कोणाला. यस. आहे नाही का. विधानार्थी वाक्यामध्ये आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये नाही का. विधानार्थी वाक्यामध्ये नव्हतं. प्रश्नार्थी वाक्यामध्ये येणार होतं का. नव्हतं त्या ठिकाणी येणार होतं का. विधानार्थी वाक्यात येणार असतं. असतं. प्रश्नार्थी वाक्यामध्ये येणार नसतं का. समझा. अफर्मेटिव और नेगेटिव चेंज करते करते हमें कुछ वर्ड्स ऐसे ही चेंज करेंगे डायरेक्टली फ्रंट टू फ्रंट सामने सामने. चलो एग्जाम्पल दिखा देता हूं तो और अच्छी तरह से क्लियर हो जाएगा. रिविजन हो जाएगा. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. विधानार्थी वाक्य. मला प्रश्नार्थी करायचा. मग या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे ना ते शोधा. त्या क्रियापदावरून तुम्हाला कळलं वाक्य अफर्मेटिव है कि नेगेटिव. वैसे क्रियापद के साथ कोई नेगेटिव वर्ड नहीं है लाइक नाही नको नवे नहीत. ऐसा वर्ड क्रियापद के साथ नहीं है तो वह सेंटेंस अफर्मेटिव निकलता. बट कुछ सेंटेंस में ऐसे कुछ क्रियापद आ गए नको नहीं नवे नहीत तो सेंटेंस नेगेटिव हो जाता. अब मुझे बताओ ये सेंटेंस अफर्मेटिव या नेगेटिव. यस
स्टूडेंट्स, दिस इज अफर्मेटिव सेंटेंस। इसको नेगेटिव बनाना पड़ेगा। नमस्कार केला, इसका नेगेटिव पार्ट हो जाएगा नमस्कार केला नाही। हो गया फिर आंसर। त्याने थरथरत्या हाताने नमस्कार केला नाही। बट आप सोचोगे सर इसमें क्वेश्चन किधर बना है? यस, टू फ्रेम क्वेश्चन वी हैव टू ऐड का। We have to add ka in this statement. And what will be the answer? त्याने थरथरता हाताने मला नमस्कार केला नाही का? हे प्रश्नार्थी वाक्य तयार झालं। अजून एक उदाहरण बघूया। प्रश्नार्थी वाक्य त्यांनी दिले, आपल्याला विधानार्थी करायचं। यहाँ पर भी वैसे ही उल्टा है, सिस्टम से सेम। पहले नेगेटिव से अफर्मेटिव, अफर्मेटिव से नेगेटिव करो और कुछ वर्ड्स को रिप्लेस करो। त्यांना कैसा मैं विसरू शकेन, उनको मैं कैसे भूल सकता हूँ? सेंटेंस में आएगा मैं उनको कभी भी भूल नहीं सकता। लिखना क्या आंसर बनेगा? त्यांना मी कधीही विसरू शकत नाही, और एल्स त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही। कमिंग टू नेक्स्ट क्वेश्चन। अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटर मधून थंडी चांगलीच जाणवत होती। विधानार्थी वाक्य, आपल्याला प्रश्नार्थी वाक्य करायचं। थंडी चांगलीच जाणवत नव्हती, हे विधानार्थी, आपला प्रश्नार्थी करायचं। उत्तर काय? चांगलीच थंडी जाणवत नव्हती का? होतीच्या ठिकाणी आहे ना नव्हती, आणि शेवटी प्रश्नचिन्ह ऍड करायचं का। अशा पद्धतीने आपण प्रश्नार्थी आणि विधानार्थी याची काही उत्तर आणि उदाहरणं पाहून घेतली। चला, वाक्यबद्दल इथेच संपले असं नाहीये, पण एक आहे महत्वाचा भाग, तोही बघून घेऊया। तो म्हणजेच प्रश्नार्थी किंवा विधानार्थी वाक्यापासून आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करणे। अब जब भी इम्परेटिव सॉरी जब भी इंटरोगेटिव क्वेश्चन आता है एंड असर्टिव क्वेश्चन आता है, तब उसमें से ऑर्डर कन्वर्ट करने में एक ही चीज करनी है, क्रियापद चेंज करना है बस। दिलेल्या वाक्यामध्ये आज्ञार्थी वाक्य तयार करायचं असेल तर तुम्हाला फक्त क्रियापदाचं रूप बदलायचं है, ऑर्डर बदल, वो ऑर्डर बन जाएगा। कैसे एग्जाम्पल देता हूँ ना मैं, ये रहा क्रियापद का टेबल ही मैंने दिया, मतलब पॉसिबली जो क्रियापद आते वो दिया मैंने, सब नहीं है, थोड़े बहुत कवर हो। जेवणार का, प्रश्नार्थी वाक्य। अरे बस ना, तू जेवणार का, प्रश्नार्थी। इसको हमें है ना ऑर्डर में कन्वर्ट करना है। मैं क्या बोलूंगा? जेव, जेव, और दूसरा आएगा जेवा। जेव किसके लिए और जेवा किसके लिए? दोनों भी एक ही क्रियापद है, मतलब भी सेम, अलग अलग क्यों लिखा उसका नाम बता दो। जेव ये रीजन है ना, ये लिखने का रीजन, ये एक सिंगुलर इंसान के लिए, या तो अपने से एज में कम है उस इंसान के लिए हम लोग ये जेव सिंगुलर वर्ड से बोल सकते। बट व्हेन इट कम्स टू एल्डर पर्सन, जो वयाने मोठा आहे, त्याला आपल्याला सांगायचं असेल काही, तर त्यांना बोलावं लागेल जेवा। सो इट्स अ डिफरेंस बिटवीन सिंगुलर एंड प्लुरल, दैट्स इट। बाकी व्यवस्थित है। बसावे, बस आणि बसा, बस सिंगुलर के लिए और प्लुरल क्रियापद के लिए बसा। अभ्यास करशील का, अभ्यास कर किंवा अभ्यास करा। येशील का, ये किंवा या। शाळेत जावे, जावे इट्स एन रिक्वेस्ट, स्कूल में जाना चाहिए। इफ यू वांट टू यू कैन गो, अदरवाइज डोंट गो, ऐसा है यहाँ पर। शायद जावे, इसको ऑर्डर फॉर्म में करना है, शायद जा। वैसे ही सहभागी व्हावे, सहभागी व्हा।
तो ऐसे कुछ एग्जाम्पल्स मैंने देखा है जिथे विधानार्थी आणि प्रश्नार्थी वाक्यापासून आपण आज्ञार्थी वाक्य बनवलं. एम आय राईट? चला, इथपर्यंत आपण वाक्यांचे प्रकार ओळखा, बदला, सगळं शिकलो. 4 मार्काचं व्याकरण झालं. आता पुढे 4 मार्काच्या व्याकरणासाठी आपण पाहणार आहोत काही वाक्प्रचार. आता वाक्प्रचार जे आहेत ना, यांचा वाक्यात उपयोग करणं महत्वाचं आहे. बिकॉज क्वेश्चन के लिए मार्क्स भी वैसे ही अलॉट किए. 3 क्वेश्चन आने वाले फ्रेजेस, तीनों में से कोई भी 2 आप सिलेक्ट कर सकते हो, बट आंसर लिखते वक्त वो दोनों का भी पहले मीनिंग लिखना है. दोन्ही शब्द वाक्प्रचार आहेत त्यांचा अर्थ अगोदर लिहा आणि मग त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. सेंटेंस भी बनाना है. ते काही वाक्प्रचार माझ्या स्क्रीनवर आहेत, आपण ते पाहून घेऊया. त्याशिवाय तुम्ही पाठ्यपुस्तकात दिलेले वाक्प्रचार, मास्टरकीमध्ये दिलेले वाक्प्रचार सर्वांचा थरली वाचन अभ्यास करून घ्या. बाय हार्ट मत करो, समझने की कोशिश करो कि व्हाट इज रिटन देयर एंड हाउ आई कैन स्कोर मैक्सिमम मार्क्स फ्रॉम दिस. ओके, चलो. फर्स्ट, गौरव वाटणे. गौरव वाटणे त्याचा अर्थ आहे अभिमान वाटणे. वाक्यात उपयोगी, मी परीक्षेत चांगले गुण मिळवले म्हणून आई वडिलांना गौरव वाटतो. मैं अच्छा मार्क्स स्कोर करता हूँ इसलिए मेरे पेरेंट्स बहुत प्राउड फील करते हैं. ओके, वो हम लोग लिख सकते. उसंत न मिळणे, मोकळा वेळ न मिळणे. मोकळा वेळ मतलब फ्री टाइम ना मिळणं, उसंत मतलब फ्री टाइम न मिळणं. ओके, यासाठी वाक्य असं तयार होईल की परीक्षेचे दिवस जवळ आल्यामुळे मला गायनासाठी उसंत लाभत नाही किंवा उसंत मिळत नाही. मतलब एग्जाम के दिन नजदीक आ गए तो पढ़ाई की वजह से एक्टिविटीज, अदर एक्टिविटीज रुक गई है, फ्री टाइम नहीं मिल रहा. लोग ये बोल सकते हो. संत मिळत नाही. सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे, मतलब कोई प्लान पूरी तरह से डिस्ट्रॉय करना. घरातून आम्ही सिनेमाला निघालो असताना अचानक आलेल्या पाहुण्यांमुळे आमच्या योजनेला सुरुंग लागले. आमची योजना मतलब हमारा प्लानिंग, सुरुंग लागने मतलब डिस्ट्रॉय हो गया. समझा? यह है यहाँ पर. तिरके बोलणे, टोचून बोलणे, टॉन्टफुली बात करना, तिरके बोलणे. यस. अब इसका सेंटेंस ऐसे बनेगा कि कोई भी एक्स वाय झेड पर्सन, तो विकास नेहमीच तिरके बोलतो. लिख सकते हैं यहाँ पर एक इंसान का नाम और आगे लिखना है नेहमीच तिरके बोलतो. मळमळ व्यक्त करणे, नाराजी व्यक्त करणे. यस. तो हम मतलब हमारे सामने कुछ डिसअपॉइंट करने वाला हुआ, उसके बारे में हम अपना व्यूज बता. फॉर एग्जाम्पल, अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे, परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे ताईने मळमळ व्यक्त केली. एग्जाम में उसने एक्सपेक्ट किया था उतना मार्क्स नहीं मिला, इसलिए वो नाराज थी, उदास थी. चेहरा पड़ने, उदास होना है. किसी को इंसल्ट हुआ ना तो वो अपसेट फील करता है, दुखी हो जाता. तो वैसे ही दुख भरा एक इंसिडेंस लिखना है और आगे लिखना है चेहरा पड़ना, अशेम्ड, फीलिंग अशेम्ड. एक्चुअली अशेम्ड फीलिंग से अपसेट फील करना वो. शिक्षकांनी राजला शिक्षा दिली, हे ऐकताच त्याचा चेहरा पडला. वो अपसेट हो गया, नाराज हो गया, सॉरी वो उदास हो गया. डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे. हे अश्रू आनंदाने येऊ शकतात किंवा दुःखाने, काही होऊ शकतं.
आपण आनंदाचं वाक्य धरूया. गणित या विषयात पूर्ण मार्क मिळवल्यामुळे माझे डोळे आनंदाने पाणावले. मेरे आंखों में खुशी के आंसू आ गए. आनंदाने माझे डोळे पाणावले. मैथ्स में अनएक्सपेक्टेड मार्क्स. बहुत प्रैक्टिस किया था बट अचानक फुल मार्क्स मिल गए, इसलिए मैं बहुत खुश था. मेरी आंखों में आंसू आ गए. हे आपण लिहू शकतो. पारंगत असणे, तरबेज असणे. पारंगत आणि तरबेज याचा अर्थ एकच, एक्सपर्ट. दुसरा अजून एक समानार्थी शब्द आहे निपुण. पारंगत केली समानार्थी शब्द आहे निपुण. यासाठी वाक्य असं तयार होईल की मी चित्रकलेत पारंगत आहे. मैं किसी आर्ट फॉर्म में बहुत एक्सपर्ट हूं, चैंपियन हूं. वो आपको लिखना है. मुळावर घाव घालणे, नष्ट करणे. इसका अर्थ जड़ से खत्म कर देना. तो समाज में जो भ्रष्टाचार चल रहा है ना, उसके ऊपर हम लोग कमेंट लिख सकते हैं. समाजात चाललेल्या भ्रष्टाचाराचा मुळावर घाव घातला पाहिजे. समझा. हा जो भ्रष्टाचार आहे, ये जो करप्शन है, इसको जड़ से खत्म करना है. याच्या मुळावर घाव घातला पाहिजे. ओके. तो ऐसे हे कुछ वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ जो मी तुम्हाला उदाहरणांसाठी सांगितला. यावर वाक्य कसं तयार करायचं तेही सांगितलं. तुम्ही अशाच पद्धतीने सराव करा, अभ्यास करा. वाक्प्रचार 4 गुणांसाठी येणारा व्याकरण विभागाचा महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये फुल स्कोर केलाच पाहिजे. चला, पुढचा भाग आपण पाहतोय समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. समानार्थी शब्द तुमच्या समोरच आहेत. याचं उत्तर हे पहा. गौरव, मान, सन्मान. श्रीफळ, नारळ. पारंगत, तरबेज. कटाक्ष, नजर. व्याप्ती, अवाका. वृत्ती, स्वभाव. वेल, लता. भाग्य, नशीब. गूढ, रहस्य. आणि सांगावा म्हणजेच निरोप. हे काही फक्त उदाहरणाखातर दिलेले शब्द आहेत. ऐसा नहीं इसमें से ही आएगा, बट यस, एग्जाम में कोई भी वर्ड कहीं से भी आ सकता है. तो थोड़ा प्रैक्टिस करके रखेंगे हम लोग, स्पेशली टेक्स्ट बुक से आने वाले जो भी वर्ड्स है उनका. त्या पद्धतीने आपण विरुद्धार्थी शब्दही पाहूया. भरती, ओहोटी. विरोध, बिनविरोध. प्रामाणिक, अप्रामाणिक. अशक्त, सशक्त. आठवण, विस्मरण. आस्था, अनास्था. पोकळ, भरीव, स्ट्रॉंग. अलीकडे, पलीकडे. आज्ञा, अवज्ञा. अंतरंग, बाह्यरंग. अशा पद्धतीने काही विरुद्धार्थी शब्दही परीक्षेत विचारले जातात. ओके. हा, एवढे नसतील, असतील 2 ते 3 शब्द, त्यातही ऑप्शन असेल. पण येस, 1 मार्कासाठी आपल्याला एवढी मेहनत तर करावीच लागेल. पुढचा प्रश्न आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. इतरांवर प्रभाव पडेल असा. कोण असेल इतरांवर प्रभाव पडेल असा व्यक्ती? प्रभावी व्यक्ती. येस, प्रभावशाली किंवा प्रभावी असा हा शब्द इथे उत्तरात येईल. स्वतःचे काम स्वतः करणारा. राईट एव्हरीवन, आन्सर इज स्वावलंबी. बहुतेकांचे ऐकून घेणारा. बहुश्रुत असा त्याचं उत्तर येईल. केलेल्या उपकारांची जाणीव नसणारा. कृतघ्न. याचा विरुद्धार्थी पण विचारलं जातं. केलेल्या उपकारांची जाणीव असणारा. तिथे येणार कृतज्ञ. बस थोडासा लास्ट लेटरमध्ये फरक आहे. कृतघ्न, जाणीव नसणारा. कृतज्ञ, ज्याला जाणीव आहे तो. नव्याने निर्मिती करणे, नवनिर्मिती, न्यू क्रिएशन. हितासाठी केलेला उपदेश, हितोपदेश.
चिखलाने भरलेली भूमी, कर्दम भूमी, इच्छिलेले देणारी गाय, कामधेनू गाय, 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक आणि वर्षातून प्रसिद्ध होणारे वार्षिक, 15 डेज के बाद आने वाला, 1 मंथ में पब्लिश होने वाला मासिक. वैसे अलग अलग वर्ड्स हैं. एंड लास्ट, भाषण करण्याची कला, वक्तृत्व. भाषण करण्याची कला, इट्स एन आर्ट ऑफ स्पीकिंग, वक्तृत्व. वैसे ही भाषण करण्याची जागा असाही प्रश्न विचारला जातो अँड दी आन्सर विल बी व्यासपीठ. चला पुढे लिंग आणि वचन यांमध्ये काही उदाहरणं आहेत ती पाहून घेऊया. लिंग बदला यासाठी वाघ, वाघीण, अध्यक्ष, अध्यक्षा, थोरली, थोरला, लेखक, लेखिका, विधुर, विधवा, मालक, मालकिन, ताई, दादा. दादा इसका मतलब यहाँ पर वो दादाजी नहीं होता, दादा मतलब बड़ा भाई और ताई मतलब बड़ी सिस्टर, ये हो जाता. नायक, नायिका. नायक मीन्स एक्टर, नायिका मीन्स एक्ट्रेस. चिमणा, चिमणी, भैंस मतलब बफेलो और रेडा मतलब बुल. अब ये हुआ लिंग बदला. ओके, हा भाग झाला लिंग बदलाचा. आता आपल्याला बघायचं वचन बदला. उदाहरण पाहून घेऊया. पेटी, पेट्या, चपाती, चपात्या. अनेक वचनी शब्द आला. टप्पे, टप्पा. एक वचनी शब्द टप्पा. तिकिटे, तिकीट्स. मराठीमध्ये आहे ना तिकीट. केस सेम रहेगा, कोई चेंज नहीं. मतलब अनेक वचनी शब्द भी वही है, एक वचनी शब्द भी वही है. केस वैसे ही रहेगा. कैरी, कैरिया. बोगदे, बोगदे. एक वचनी शब्द बोगदा, अनेक वचनी शब्द बोगदे. भाकऱ्या, प्लुरल वर्ड, सिंगुलर आएगा भाकरी. वर्ष सिंगुलर है, प्लुरल आएगा वर्ष. अंबा, अंबे. ऐसे ये अलग अलग वर्ड्स है जो लिंग और वचन में पूछे जा सकते हैं. चला, लिंग बदला, वचन बदला, हा ही भाग झाला. आपण बघूया व्याकरणातला पुढचा भाग, तो अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द ओळखा हा प्रश्न लेखन नियमानुसार लेखन यामध्ये विचारला जातो. मतलब 4 वर्ड्स देंगे, उसमें से करेक्ट वर्ड कौन सा है ना वो लिखना होगा. दैट विल बी द क्वेश्चन. एग्जाम्पल दिए कवियत्री, कवयित्री, कवियित्री और कवयित्री. इसमें से राइट वर्ड कौन सा है ये पहचानना. स्पेलिंग एरर नहीं होना चाहिए. सो ये स्पेलिंग एरर कवर करने के लिए बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन. नेक्स्ट, लिम्बोनी, 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 लिम्बोनी. राइट वर्ड कौन सा है तो आपके सामने है स्क्रीन पे, इसलिए मैंने डायरेक्ट आंसर के साथ दे दिया, नो कंफ्यूजन अभी के लिए. बट एग्जाम में आपके समझ में आना चाहिए कि क्या रूल्स है, ठीक है, काय नियम आहेत ते. निरीक्षण. आणि हे कुठून कळणार, तुम्ही जास्तीत जास्त जेवढं वाचन करणार ना, लक्षपूर्वक वाचन, तिथे तुम्हाला कळणार की कोणता शब्द कसा असला पाहिजे. रीडिंग में आपको ध्यान में रहना चाहिए कि कौन सा वर्ड कैसे लिखा जाता है, तो स्पेलिंग एरर्स कम हो. साहित्यिक, क्रीडांगण. ओके, चल अशा पद्धतीने काही शब्दांचा आपण वापर करून
अचूक शब्द ओळखा हाही प्रश्न समजून घेतला. लेखन नियमानुसार वाक्य शुद्ध करा. इसमें भी ये सेंटेंस आता है, लेखन नियमानुसार वाक्य शुद्ध करा. अब लेखन नियम मतलब क्या? यस, ग्रामेटिकल एरर्स नहीं होने चाहिए. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. या वाक्यात दोन शब्द चुका असतात, दो स्पेलिंग एरर्स होते, इनको हमें कवर करना होता और रीराइट करना है सेंटेंस लाइक दिस. हाँ, सिर्फ हम लोग बोल्ड नहीं कर सकते, बट पेन से अंडरलाइन तो कर सकते करेक्टेड वर्ड्स को. ये यहाँ पर करके दिखाना है. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. एके दिवसी सी आ गया तो वहां पर शी होना चाहिए और उकडून ड का उकार दूसरा होना चाहिए, वो फर्स्ट आ गया. सो आंसर कैसे लिखेंगे? ऐसे. असं उत्तर लिहायचं. कळलं? चला, तिसरं वाक्य बघूया. काका हे एक शास्त्रीय सतय आहे. एक शास्त्रीची स्पेलिंग चुकली आहे आणि सतय नाही, हे आहे सत्य. पुढे, आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. दक्षिण स्पेलिंग मिस्टेक है वहां पर, और मूल इसमें स्पेलिंग मिस्टेक. वो दोनों भी कवर कर लो, हो गया आंसर, एक मार्क का. नेक्स्ट, समोर चालणारा वनमजूर अचानक तबकला. तबकला ऐसा लिखा है, एक्चुअली तबकला नहीं आता, आंसर होना चाहिए थबकला. नेक्स्ट, मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथाशी. आंसर क्या होना चाहिए? मावशीचं घर, नॉट घर, घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी, नॉट जस्ट पायथाशी, पायथ्याशी. ओके, तो ये थे कुछ एग्जाम्पल्स लेखन नियमानुसार वाक्य शुद्ध करा इस क्वेश्चन के लिए. ऑलमोस्ट ग्रामर डन आहे, पण एक महत्वाचा भाग बाकी आहे, तो म्हणजेच विराम चिन्हे, पंक्च्युएशन्स. पंक्च्युएशन्स कसे असतात ना, की तुम्हाला एक्झाम मध्ये योग्य ठिकाणी वापरायलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, और एल्स आपको पंक्चुएशंस का टेबल दे देंगे, उस टेबल में दिए हुए पंक्चुएशंस को आपको मराठी में क्या बोलते हैं वो लिखना है. तो इसलिए इस स्लाइड पे आने वाले सभी पंक्चुएशंस का मराठी लिखा हुआ नाम सिर्फ पढ़ना और देखना नहीं है, तो याद भी रखना है. पूर्णविराम, फुल स्टॉप, अर्धविराम, सेमीकोलन, स्वल्पविराम, कॉमा, अपूर्णविराम, कोलन, प्रश्न चिन्ह, दैट यू ऑल नो, क्वेश्चन मार्क, उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क, अवतरण चिन्ह मीन्स इन्वर्टेड कॉमा. अब उसमें सिंगल इन्वर्टेड कॉमा भी होता है, डबल इन्वर्टेड कॉमा भी होता है. संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह. चला, तर या चिन्हांचं फक्त इंट्रोडक्शन झालं, त्यांचा वापर कुठे कसा करायचा ना ते आपण बघूया. सर्वात अगोदर असा टेबल विचारला जाईल जिथे विराम चिन्ह दिलेली असेल त्यांची नावं लिहा, अशाही पद्धतीने प्रश्न येतो. पॉसिबल टाइप के क्वेश्चन सारे मैं यहाँ पर कवर कर, जैसे ये एकेरी अवतरण चिन्ह, नेक्स्ट इज दुहेरी अवतरण चिन्ह, थर्ड वन इज अर्धविराम, नेक्स्ट इज स्वल्प विराम, अपूर्ण, फुल स्टॉप मीन्स पूर्ण विराम, कोलन को बोलते हैं अपूर्ण विराम. देखो ये दो चीजों में कंफ्यूजन होता है, व्हाट इज अर्ध विराम एंड व्हाट इज अपूर्ण विराम. पूर्ण अपूर्ण में सिमिलरिटी क्या है बता? पूर्ण विराम में फुल स्टॉप आता है, और वैसे ही दो फुल स्टॉप आते तो अपूर्ण विराम, ये ध्यान में रखना. ये याद हो गया तो बाकी कोई कंफ्यूजन नहीं आता. ओके, हाँ. संयुक्त चिन्ह मीन्स हायफन, उद्गार चिन्ह एक्सप्लेनेशन मार्क. खालील वाक्यात योग्य विराम चिन्ह वापरा, असाही प्रश्न येईल.
मग तिथे वाक्य असं दिलेलं असेल विदाउट अ पंक्च्युएशन, हमें वो ऍड करना है वहां पर. लाडू कशाला केलीस, साखर असेल त्यात, ये डायरेक्ट स्पीच में सेंटेंस है, तो वहां पर इन्वर्टेड कॉमा आएगा, सॉरी डबल इन्वर्टेड कॉमा आएगा. एंड बीच में क्वेश्चन भी पूछा है तो क्वेश्चन मार्क भी आएगा, ऐसे. दिस विल बी द आंसर. लाडू कशाला केलीस, क्वेश्चन मार्क, साखर असेल त्यात, क्वेश्चन मार्क, खत्म. और एग्जाम्पल देखते हैं. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. अभिषेक स्नेहल दोनों भी भाई बहन का नाम है, तो बीच में संयोग चिन्ह आएगा. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले, आले के बाद फुल स्टॉप, पूर्ण विराम. ओके, काय समज में. चला, विरामचिन्ह ही कशा पद्धतीने प्रश्न विचारतील आणि आपण उत्तरं कशी लिहायची तेही मी तुम्हाला सांगितलं. इथे ग्रामरचे सगळे प्रश्न 16 मार्कांचे झाले. जस्ट अ रिविजन इन फ्यू मिनट्स जो हमने देखा. बट यस, छोटी छोटी चीजों का ना प्रैक्टिस रेगुलर करना जरूरी है, तब जाके कुछ बड़ा कर सकते हैं हम लोग. राइट. तो ग्रामर के छोटे छोटे मार्क्स जो है ना, ये बहुत इंपॉर्टेंट है आपको मैक्सिमम मार्क्स स्कोर करने के लिए और आपका परसेंटेज रेज करने के लिए. इसलिए हमें कुछ बिग करना होता है ना, तो पहले कंसिस्टेंसी रखनी होती है छोटी छोटी चीजों में. सो अभी से कंसिस्टेंसी रखो ग्रामर के ईच एंड एवरी क्वेश्चन के प्रैक्टिस में, रिवीजन में. जितने भी आपको क्वेश्चन पेपर्स मिल रहे हैं सेमेस्टर के, प्रीलिम के, अपने फ्रेंड्स के स्कूल से, अपने स्कूल से, सारे क्वेश्चन पेपर्स का ग्रामर का सेक्शन है ना, क्वेश्चन 4, उसका थॉरली प्रैक्टिस करके रेडी रहना. ठीक है, चलो. सो आज के लिए यहाँ पर ही हम लोग रुक जाते हैं. थैंक यू एवरीवन, थैंक यू स्टूडेंट्स, बाय, ऑल द बेस्ट, टेक केयर, गॉड ब्लेस यू.